राहिले आणि खऱ्या अर्थाने ते मेहुल पाटील ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला वडाळ्याच्या ग्राउंडमध्ये एक वेगळी ओळख दिली आणि ते सन्मान्य मेहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं. वामिका स्टार, जय जोगण्यादेव आगवण या संघाच्या साथीनं अनेक वेळ आपण त्यांना पाहिलंय. PN स्पोर्ट्स आज आपण पाहू शकाल जे पालघरमध्ये वाईकट्टा स्पर्धेमध्ये जो संघ खेळला त्यांच्याकरिता PN स्पोर्ट्सनं खूप चांगलं टी शर्ट, किट, ट्रॅक आपल्याला पाहायला मिळाले आणि खूप चांगल्या पद्धतीनं सध्या आपण त्यांना पाहिलेलं आहे. सन्मान्य श्रीयुत अश्विन शेनॉय सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. इथे आपण अश्विन शेनॉय सरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. रत्नदीप चषक 2026ची अंतिम रजनी आणि शेवटची रजनी यामध्ये एक भाग्यवान विजेता बघायला मिळेल. एका बाजूला मायकोप बी, श्रीराम मायकोप आणि त्यांच्या विपक्षात संघ जय जोगण्यादेव आगवण, वामिका स्टार. दोन संघांमधला अगदी विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि या मॅचला इथून सुरुवात होईल. नितेश असतील एका बाजूला, एका बाजूनं अजय पाटील असतील. दोन्ही देखील मागची अनेक वर्ष ज्यांच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे त्या दोन्ही खेळाडूंना एक्सपिरियन्स बघता नितेशकडनं भरपूर जास्त अपेक्षा असतील. प्रत्येक मायकोपवासियांना अजय पाटील देखील एक चांगला क्रिकेटपटू आहे. कालच्या दिवसात मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांच्या नावे राहिला. वंदेश पाटील सारखे एक अनुभवी खेळाडू आहेत. असे दिग्गज खेळाडू आहेत. 10वा खेळाडू मायकोप संघ पाठवा. वंदेश सर आपला एक खेळाडू प्रतिनिधी एक्स्ट्रा पाठवायचा आहे, तो कंपल्सरी आहे. जगदीश जग्गुमाची ऑन स्क्रीन जो खऱ्या अर्थाने आपण त्याला पाहताय एक चांगला फलंदाज, तंत्रशुद्ध फटके निवडण्याची त्याची वेगळी ओळख. मेन इन ग्रे आगवण, वामिका स्टार, तर एका बाजूला मेन इन ब्ल्यू मायकोप बी अर्थात श्रीराम मायकोप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कने या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. ही पाटील नेटवर्कची गुणवत्ता आणि हिमांशू सिंग आपल्याला पाहायला मिळतात. पास्तळ प्रीमियर लीग चालू असताना देखील स्पर्धा लवकर संपवतात. जो सामना बाकी असेल तो तिथे खेळत नाही, परंतु आपल्या कामाशी एकनिष्ठ म्हणून हिमांशू सिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या इथून आता किती सेट होईल, काय होईल या सगळ्या गोष्टी पाहता मॅचला सुरुवात टाळ्यांच्या कडकडाटनं मॅचला सुरुवात पंच जुगल गावड सर दर्शवतात. लेट्स प्ले, टायमर ऑन. पहिला बॉल मंगेश, साहित्य तिवारी सरांचं देखील इथे आगमन. पहिलाच बॉल स्टेजवर त्यांना विनंती करीन साहित्य तिवारी सर प्लीज आपण या. तुमचं या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 संघ पाहायला मिळाले. DNCC मायकोप ए अर्थात साई दर्शन मायकोप, त्यानंतर यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आणि तदनंतर आता एक संघ कुठला असेल. ज्या टॉप 4च्या लढाई आहेत ना त्याही बघायला तेवढ्याच मजा येतील. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात पंच जुगल गावड सर दर्शवतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल न स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल 2 वरती. सॉफ्ट हँडनं खेळ येणारं मातानं फक्त सिंगल मिळतात. अजय पाटील अगदी खेळपट्टीवरती 10 ते 8 पावलांमध्ये खऱ्या अर्थानं खेळपट्टी कव्हर करतायत. ज्या पद्धतीने त्यांची यष्टी आहे, शरीराची उंची आहे, धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर 3 धावा. यावेळेला नितेशचा फटका जरूर खेळला होता, परंतु इथून आता आपण पाहतात हा डॉट बॉल येतोय. आगवण संघाच्या समोर ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला मेरिटवरती यावं लागतं आणि मेरिटवरती फटकेबाजी करावी लागते, कारण आगवण संघाचं क्षेत्ररक्षण ही त्यांची ताकद आहे. मग ॲक्शन रिप्ले हिमांशू सिंग यांनी दाखवला. पुढील बॉल. यावेळेला हा फटका चांगला आहे आणि चेंडू निघून जाईल. नितेश आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विंटेज नितेश किणी बघायला मिळतोय. 4. थँक्यू डीजे प्रसाद. खूप चांगली साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. जेवढी चांगली साऊंड सिस्टम तेवढंच चांगले आमचा हा शामियाना आपल्याला बघायला मिळतोय. प्रसाद डेकोरेटर्स अँड डीजे सिस्टम जो आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय डीजे प्रसाद यांच्या माध्यमातून. पप्पा या नावानं भरपूर प्रेम मिळालं आणि आपल्या कामाशी तेही एकनिष्ठ आहेत. मागचे 3 दिवस आपण पाहतात सकाळी संध्याकाळी 7:30ला इथे असतात. शेवटपर्यंत या आमच्या व्यासपीठावरती या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये अगदी शेवटच्या मॅचपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत इथे असतात आणि खऱ्या अर्थानं कुठली कमी नको असायला. या वेळेला अजय पाटीलच्या बॅटमधनं थ्रू द कव्हर्स बॉल बिटवीन द गॅप सीमारेषेच्या बाहेर. 4.
आपोआप बंद व्हायला लागला आता बॅट. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन. वयाच्या 16व्या वर्षी खऱ्या अर्थानं रणांगणात उतरले लढाईसाठी आणि आजचा 16 वर्षाचा मुलगा जर आपण तपासून पाहिला तर तो मोबाईलच्या मागे पबजीच्या मागे गुंतलेला आहे. हा फरक आहे. म्हणून आपल्या आईबाबांनी देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. आजच्या या युगात तुम्ही मुलांना मैदानी खेळ हेही तेवढंच खेळणं गरजेचं असतं. परंतु आज हे सगळं आधुनिक काळ बदललं आणि हे इंटरनेट आंतरजालचं काळ येत असताना संपूर्ण युवा पिढी आता सध्या मोबाईलच्या आहारी चाललंय. एक दिवस मोबाईल हा विनाशाकडे नेण्याचं साधन बनलंय मनुष्यासाठी. इथे एक जरी कुठल्या तरी एका खेळाडून जरी हा मेसेज कानी घेतला किंवा एका तरी आई वडिलांनी हा मेसेज कानी घेतला आणि मुलांना मोबाईलपासून थोडंसं दूर केलं तर ही फेरी आमची सार्थ ठरली. इथे देखील आपण पाहतात धावसंख्या इथून बॅटची कड घेत जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत रनसंख्या 14. पहिल्या षटकात इरादे स्पष्ट पॉझिटिव्ह इंटेंट. एका बाजूला नितेश किणी ब्रँड मायकोपचा, एका बाजूला आपण पाहतात अजय पाटील एक शांत संयमी खेळाडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका तर जरूर खेळलाय. मिस टाइम लागला. स्वतःवरती नाराजगी व्यक्त करतायत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 14. गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक देवेंद्र आहेत आमच्या साथीनं एक्स्ट्रा खेळाडू म्हणून आजच्या दिवसात. चांगला बॉल, चांगला चेंडू. कालच्या दिवसात हार्दिकनं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलेला. त्यांना या खेळपट्टीचा आढावा आलेला आहे. जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले की काय, ज्या पद्धतीने या चेंडूला फिरवलं. अतिशय चांगला चेंडू. धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या 14 बॉलचा खेळ झालाय 4. बिनबाद अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचते 15. एक चांगली स्टार्ट दोन्ही फलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळते. अजयकडे गुणवत्ता आहे. अनेक वेळा मायकोप ए संघाकडनं बोईसरमध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा खेळतात गेम चेंजर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तोच अजय पाटील गेम चेंजर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज तयार. या वेळेला काय फटका खेळलाय अजयच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 19. 2 षटकांचा खेळ संपला. जमेची बाजू मायकोपकडे अशी आहे की ते बिनबाद आहेत आणि दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. जणू काही त्यांना मुख्य खेळपट्टीवरती बॉल फुटबॉल दिसतोय की काय. ज्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅटचे फटके खेळले. नितेशचा उल्लेख केला तर 8 बॉलमध्ये 8 तर 4 बॉलमध्ये 10 अजय पाटील अजा आपल्याला पाहायला मिळाला. 19 रन धावफलकावरती आहेत. सध्या आता गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरा आणि आपल्या स्पेलचं अगदी शेवटचं मंगेश. राऊंड स्टम्प्सनं पंचांच्या उजवीकडनं उजव्या हातानं याही वेळेला आपण पाहतात पंच करायचा होता. बॉल आपण पाहतात लेग स्टिकला. त्या बॉलला अप थ्रू कव्हर ड्राईव्ह मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला ऑन दी अप, परंतु बॅटची कड आणि तदनंतर सिंगल. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल या वेळेला व्हाईट बॉल येतोय. आता एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी होतंय. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. PN स्पोर्ट्स पालघरमध्ये सध्या चर्चेतलं नाव राहिलेलं आहे. विरू बाबरे, करण ठाकूर असे दिग्गज खेळाडू त्याचे ब्रँड अँबॅसिडर राहिलेले आहेत. आणि तदनंतर आपण पाहतात अमरेश मोरे यांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. गोलंदाज तयार. या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता अजय पाटील बॅक टू दी डगआउट. बॅटची कट जरूर लागली. ॲब्सोल्युटली गॉन. ट्रेमेंडस बॉलिंग. गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळाले मंगेश. थँक्यू. राजेश मोरे सरांना विनंती करतो की आपण अश्विन सरांचा मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून.
मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान तोही तेवढाच महत्त्वाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया इथून मॅचकडे. सध्या षटक क्रमांक 3 चालू असताना आता नवीन फलंदाज जितू. सॉफ्ट हँड सुशील मोरे यांना देखील विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. उर्फ पप्पू सुशील मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांनी देखील या मॅचकडे जाऊया. 22 धावा या धावफलकावरती आणि 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. नितेश यावेळेला कंट्रोल केलं, अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉलचा टप्पा पाहिला आणि बॉलचा टप्पा पाहिले असता जिथे बॉलला रीड करत त्यांनी फक्त बॅटनं दिशा दिली आणि सिंगल मात्र मिळते. सिंगलच्या साह्यानं धावांची गती 23 धावा. यावेळेला फटका चांगला, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. जयेश काय क्षेत्ररक्षण केलं. जे प्रेक्षक आहेत जे क्रिकेटला प्रेम करतात त्या प्रत्येक प्रेक्षकांना प्रामाणिकपणे टाळ्या वाजवल्या, कारण खऱ्या अर्थाने हे वाखण्याजोगी उल्लेखनीय कामगिरी, विलक्षण कामगिरी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण होत असताना जयेश माच्छी आपल्याला पाहायला मिळाले. ऑलमोस्ट तो चौकार होता, तिथून मॉरल डाऊन झाला असावा जितू यांचा, कारण काय फटका खेळले होते. अप्रतिम फटका होता, परंतु तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण. होय, आम्ही आगवणकर आहोत आणि फिल्डिंग आमची ओळख आहे. इथे बॅकफुटला आले आणि इथून जितेश खारी यांच्याकडनं झाली चुकी. या चुकीला नाही माफी मिळते. सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने विघ्नेश ठाकूर आणि मुन्ना आम्हाला दर्शवतात की धावसंख्या फलकावरती 24 धावा. मुन्नाचे रिप्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. दक्ष आहेत, चांगलं गुणलेखन. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 24 धावा या धावफलकावरती आहेत. आता हिम्मत माच्छी गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड डिस्टम्सनं पहिलाच इथे बॉल खेळला. आता नितेश फ्रेम मध्ये आलेत का? पंचांनी सांगितलं की नॉट आउट. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता स्थिर आहे ती म्हणजेच 24 वरती. पाटील नेटवर्क समेत जे प्रेक्षक जोडलेत आणि त्यांचं देखील आम्ही करतोय या क्वार्टर फायनलचा अगदी हा शेवटचा सामना. यानंतर पहिला मॅच एका बाजूला DNCC बोईसर आणि त्यांच्या विपक्षात साई दर्शन मायखोप ए हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली, सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 धावा या धावफलकावरती. ऑल राईट, मायखोपे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात श्री स्वामी समर्थ जो संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, फटका खेळला जरूर आणि नितेश यांचा फटका फसलाय. फलंदाज इथे बाद होत असताना नितेश नितूची खेळीला पूर्णविराम. गॉन. थँक्यू सो मच. खूप चांगली गीतं डीजे प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात. अगदी हा गोल्डन इरा 19चा आपल्याला पाहायला मिळतोय आणि डीजे प्रसाद ती सुमधुर गीतं आपल्यासमोर घेऊन येतात. त्यांचं देखील धन्यवाद आम्ही व्यक्त करतो, कारण अनेक स्पर्धा होत असतात जिथे साऊंड सिस्टमचा खूप आम्हाला ॲडजस्टमेंट सेटलमेंट करावी लागते. परंतु डीजे प्रसाद यांच्यासमोर डे 1 पासून जोडलो. क्वालिटीपेक्षा क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात जी क्वालिटी आम्हाला पाहायला मिळाली डीजे प्रसाद यांच्या माध्यमातून क्लास 1. खूप चांगली डॉल्बी सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही तुमच्या लग्न कार्यामध्ये, बड्डे फंक्शनमध्ये, जे काही तुमचे इव्हेंट्स असेल त्यामध्ये डीजे प्रसाद यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे खऱ्या अर्थानं क्लास क्वालिटी. यावेळेला मनोज आले, एक युवा खेळाडू ज्यांना संधी तर जरूर दिली परंतु त्यांनी षटकार ठोकलाय बॉक्स विकेटच्या रूपानं. फलंदाज मनोज पाटील गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज रोहित, एक चिकाटी प्लेयर. कठीण काळात, संघर्षाच्या काळात न डगमगता, न थांबता, न झुकता खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय रोहित मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हिम्मत माची यांचा. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली. आता इथून सिंगल परिपूर्ण होईल का? फेकी थोडीशी स्वेअर राहिली विकास यांची, परंतु बॅकअप चांगला मिळाला
आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अगदी अंतिम रजनी आणि तुडुंब प्रेक्षकांनी भरलेलं हे होळी नाकाचं मैदान अगदी गजबजले म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. जितू यांचा फटका केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. काय क्षेत्ररक्षण केलं अफलातून. हीच तर ओळख आहे आगवणकरांची. मेहुल पाटील देखील खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीनं. सातत्यानं आपण पाहतात मेहुल पाटील हे बॅकबोन म्हणून राहिले. कालच्या दिवसात जितेश यांना विचारलं की मेहुल पाटील बद्दल काय म्हणाल तर त्यांच्याकडे शब्द फुटले नाहीत. ज्या पद्धतीनं ज्यांनी मेहुल पाटील यांनी या आगवण वामिका स्टारला प्रेम दिलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 27 धावा पहिल्या जोडीकरिता. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा झाल्या आणि तिसऱ्या षटकानंतर थोडीशी उतरती कळा आली आणि आपण पाहतात मायकोप बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता सध्या 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती. पहिला सेमीफायनलचा मॅच. एका बाजूला DNCC बोईसर आणि एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोप ए. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. गोलंदाज तयार. जितेश. या वेळेला फुलर लेनचा बॉल. जितू थोडं आता स्वतःवरती नाराजगी व्यक्त करतील की मी हा कुठला बॉल चुकलो. संधी होती. या संधीला दोन्ही हातांना कबूल करायचं होतं. नाही करू शकले. या वेळेला फटका बिटवीन द गॅप. जितू नावाचा ब्रँड. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहतात काय फटका खेळला. घुटना टेक कोच चौका देख. काय फटका होता. दी स्टायलिश प्लेयर जितू विराट कोहलीला लाजवतील ज्या पद्धतीने आपण पाहतायत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि विकास कडनं सलगचा दुसरा. आता इथे चौकार. जगदीश नाराजगी व्यक्त करतात की विकास या वेळेला तुम्ही काय केलंय. या 8 धाव्यांनी आता ऊर्जा मिळाली खऱ्या अर्थानं मायकोप बी या संघाला. धावसंख्यांचा वेग वाढला आणि जाऊन पोहोचली 35 रन्स 35 धावा. आता मायकोपच्या डगआउटमध्ये टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजल्या आणि टाळ्यांचा कडकडाट फलंदाज जितूसाठी झाला. कारण काय फलंदाजी केली. कठीण काळात, संघर्षाच्या काळात मैं हूं ना, आय कॅन डू इट. स्वतःवरती आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मबल या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आयुष्याच्या यशस्वी पटावरचा तुम्हाला राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असायला हवा. आणि खऱ्या अर्थानं तो वजीर जितू दिसला मायकोप बी या संघाकरिता. तारणहार खेळाडू. सध्या फलकावरती रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35. पुढचा बॉल अर्थात चौथा बॉल. पुन्हा एकदा फटका तर मिस टाईम आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 36. मायकोप संघ आता खऱ्या अर्थानं वेल सॅटिस्फाय असेल की लढण्यासाठी भिडण्याकरिता आमच्या खेळाडूंनी आता धावा तर उभ्या जरूर केल्यात. गोलंदाजीचा स्तर वाढवावा लागेल. उच्च कोटी गोलंदाजी ठेवावी लागेल. आणि एका बाजूला आगवण वामिका स्टार या संघाचा विचार केला तर फलंदाजी ही तंत्रशुद्ध ठेवावी लागेल. फटका तर खेळला जरूर आणि तो चेंडू निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर बिटवीन द गॅप जरूर होता. षटकाराला अनिवार्य बंधन. फलंदाज बाद. लास्ट बॉल आहे. बहुत करता. थँक्यू सो मच डीजे प्रसाद. या वेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. मायकोप एक्सप्रेस म्हणून गोलंदाजीनं प्रत्येक पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या ज्या स्पर्धेमध्ये आहे त्या स्पर्धेमध्ये आपलं नाव ज्यांनी कोरलं तेच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये विशाल. सॉफ्ट हँडनं विशालनं सांगितलं की इथून सिंगल जर मिळाली तर ते 2 रन होतील. त्या अनुषंगानं प्रेझेंट्स ऑफ माइंड चांगलं होतं विशालचं. षटक क्रमांक 5चा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 37 धावा. 38चं टार्गेट. चला DNCC बोईसर आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच मायकोपे. संतोषदादा पाटील आमचे कॉमेंट्री बॉक्समधनं टॉस बॉक्समध्ये पोहोचतील आणि त्या मॅचचा टॉस तिथे आपण करणार आहोत. या टॉसकरिता
चला फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. एका बाजूला DNCC संघ सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला मायखोप ए संघ. आणि नाणेफेकीसाठी येस विनोद पाटील यांना मी विनंती करतोय की खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज प्रत्येकाची काळजी घेणारा माणूस, कारण की एक चहा म्हटलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाची झोप उडवते. चहा घेतल्याशिवाय आपण पाहतोय बरेचसे एनर्जी येते, आणि ते एनर्जी देण्याचं काम विनोद पाटील करतायत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस या पुढील सामन्याचा. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत. चंदन आणि बिगेश आपण पाहतायत, आणि आदरणीय विनोदजी पाटील या ठिकाणी टॉस करतील. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज आपण पाहतोय. दोन्ही संघाला शुभेच्छा द्या. आणि नक्कीच बिगेश, टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? नक्कीच आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. आज पहिली मॅच ज्या पद्धतीने जिंकले आहेत, आज खूप कॉन्फिडन्स आहे. फायनलपर्यंत पोहोचायचं आहे. सेमीफायनलची मॅच महत्त्वाची मॅच आहे. काही आज विचार करून आलेत? नक्कीच आमचा प्रयत्न असेल की फायनलपर्यंत पोहोचण्याचा. थैंक यू वेरी मच. चंदन, टॉस जीते तो क्या डिसीजन रहता? हम भी फील्डिंग लेते और हारे हो, लेकिन अच्छा टारगेट बनाना होगा. माइकोप अच्छा टीम है, क्या कहना चाहोगे उसके बारे में? वही 40-50 के अंदर मारना है. और आपको भी शुभकामनाएं. जब या मॅच चालू होते, महत्त्वाची मॅच आहे. मी उत्कर्ष पाटील यांना विनंती करतो की या मॅचचं विश्लेषण आपण नक्कीच करावं. थँक्यू सो मच संतोषदा पाटील. अतिशय सुंदर प्रकाश जोथातली ही स्पर्धा, आणि अंडर फ्लड लाईट आपण ही स्पर्धा पाहताय. काय जबरदस्त असा उजेड. बळवंत पाटील साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी, ज्यांनी मात्र या स्पर्धेला खूप चांगली लाईट प्रोव्हाइड केली. कोणी सांगणार नाही की हे विद्युत जोथातमध्ये प्रकाश जोतात ही स्पर्धा आहे. सूर्यप्रकाशामध्ये जशी स्पर्धा, जसा दिवस आहे त्या पद्धतीने ही उजेडाची क्वालिटी दिली. आणि बळवंत पाटील यांचं देखील तेवढंच कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप चांगली नाईट फ्लड लाईट आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचला सुरुवात. गोलंदाज यावं आजच्या दिवसात मायकोप बी संघाकडनं आता ॲड केलेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय त्यांना धावांची जर गती तपासून पाहिली तर सध्या 2 बॉलचा खेळ झाला आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलला फटका तर चांगला होता. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज अक्षय स्पोर्ट्स यांच्याकडनं मात्र 4 टी-शर्ट या स्पर्धेकरिता आलेले आहेत. ते अक्षय स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर देखील इथे आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमागे 3 चौकार जर फलंदाजाने ठोकले तर धीरज पाटील अर्थात पप्पू भाई यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. या वेळेला फटका पहिला तर आलाय, जिथे फलंदाज मयूर क्षेत्ररक्षक होते आणि मयूरला बीट करत बॉल क्रॅकिंग स्ट्रोक विकासच्या बॅटमधनं 4. थँक्यू सो मच. 4 चेंडू आणि 7 धावा. याही वेळेला आपण पाहतायत खूप चांगलं कंट्रोलमध्ये आले. बाकूट पंच केला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. सनी संजय मोरे एक चांगले क्रिकेटपटू आणि आता आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील उल्लेख कालच्या दिवसात आम्ही केला. मेंटेनन्स डिपार्टमेंटचे खऱ्या अर्थानं सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं फ्रेडून फार्मामध्ये, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 13 आणि 14 फेब्रुवारीला ती एक मोठी स्पर्धा येते, त्यामध्ये नेतृत्व करताना. परंतु या वेळेला जगदीशच्या बॅटमधनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. मैदानाच्या चहूबाजूला फक्त प्रेक्षक आणि हे प्रेक्षकच या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं जिथे जागा मिळेल बॅरिगेट आहेत, बॅरिगेटच्या
पहिले ज्याचा नंबर लागेल तो खऱ्या अर्थानं सांगते की ही आमची VIP सीट आहे. जे सेकंड नंबरला ते सांगतात की हरकत नाही, आम्ही सिल्वर सीटवरती आहोत. परंतु जशी जागा मिळते तसे मात्र आमचे प्रेक्षक राजे इथून मात्र या मॅचचा आनंद घेतात. तर सर्व प्रेक्षकांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. दोन्ही कॅमेऱ्यांचे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतात. रत्नदीप चषक 2026 पाटील नेटवर्क क्वालिटी का बॉस 1,20,000 सबस्क्रायबर नुकताच ज्यांचे पूर्ण झाले. नितेश पाटील ब्रँड नवलीचा आणि खऱ्या अर्थानं साधी सुरुवात 2016ला आणि तदनंतर आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल आणि या टेनिस बॉलची पारदर्शकता पालघर क्रिकेटला खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख म्हणून पाटील नेटवर्क एक सिनियर चॅनल म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आज अनेक चॅनल झालेत, अनेक गल्लोगल्ली प्रत्येक ठिकाणी आता यूट्यूब चॅनल ही संकल्पना होत असते, परंतु क्वालिटी आणि क्वालिटीचं दुसरं नाव, सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच पाटील नेटवर्क. जाऊया मॅचकडे जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 12. वेगाचा राजा, वेगाचा सौदागर विशाल पाटील मायकोप एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती राऊंड स्टम्प्सनं गोलंदाज तयार होत आहेत. विकास आता त्याला कशा पद्धतीने उत्तर देतील. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. विकास बॅक टू दी डगआउट. आता जगदीश वरती पूर्णपणे प्रेशर राहील कारण विकास बाद झालेत, गॉन. थँक्यू. जर आता या गोलंदाजानं आणखीन 2 विकेट या षटकात घेतले तर अमरीश मोरे यांच्याकडनं आपण पाहतात 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तो कुठल्या गावातून आलाय किंवा तो माझ्या गावचा नाही मिळत या गोष्टी बघितल्या जात नाही या वेऊरमध्ये. तो चांगला क्रिकेटपटू आहे आणि ते अमरीश मोरेंना पाहिलं आणि त्यांच्या विकेटकरिता 500 रुपये लावलेले आहेत. इथे आपण पाहतात जितू वेगानं पुढे आले. जितेश मैदानाच्या आतमध्ये खारी या नावानं प्रेम मिळालं संपूर्ण आगवनमध्ये. धावसंख्या फलकावरती आता आहे ती म्हणजेच 12. बॉलचा खेळ झालाय 2. पुढचा बॉल घेऊन विशाल. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट. विशालच्या वेगापुढे उत्तर तुमच्याकडे चौकार नसतील तर सिंगल डबलचा खेळ चालवावा आणि खऱ्या अर्थानं तेच आता पाहायला मिळालं. जितेशनं बॅटचा ब्लेड बदलला, स्विच केली बॅट आणि तदनंतर डिक्लेअर झोनकडे सिंगल मिळवली. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 13 धावा लढण्यासाठी 38 धावा फाईटेबल स्कोर राहिला आणि ज्यासाठी आता लढत्यात एका बाजूला मायकोप बी आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजे जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार मेहुल पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहतात आता प्रचंड वेग तर होता. यष्ट्यांच्या मागे अजय पाटील होते. पंचांनी अक्कू यांनी दर्शवलं की तो व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर काढला 14 धावा. गोलंदाज तयार. या वळला संधी बनली होती. जर क्लोज यष्टी रक्षक असते तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत इथे नॉट आउट तर करा दिल्या, त्याला चॅलेंज केलं आणि आता तिसरे पंच पाहतील. VP क्रिएशन वंश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. VP वंश पाटील क्रिएशन सरांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं येण्याची कृपा करावी. 14 धावा इथे आपण पाहतायत. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळतात. नॉट आऊट आहे फलंदाज जे आपल्याला पाहायला मिळालं तिथे संपूर्णपणे क्रीजमध्ये सेफ असताना. इथे देखील आता काय घडलंय, जर हाताला लागला नसता तर तो षटकार होता आणि खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतायत आता हाताला लागला अजय यांच्या. आता या मॅच मध्ये एक वेगळं ट्विस्ट येणार. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5. विशालने काय धार गोलंदाजी केली. एका बाजूला मायको बी, एका बाजूला जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार हा संघ पाहायला मिळतोय. काय जबरदस्त वर्क. एका बाजूला 2 बॅट्समन एका फ्रेम मध्ये, एका बाजूला संपूर्णपणे मायकोपचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. 15 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात अशी स्थिती बॅटिंग करत असताना जितेश. विकास बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला तुम्ही बाद होऊन येता त्या वेळानंतर बाहेरून क्रिकेट भरपूर सोपं वाटत चालतं, कारण त्यावेळेला असं वाटतं की मी मैदानाच्या आतमध्ये असायला हवा होता. हा क्रिकेटचा खेळ आहे. अनेक वेळा ज्या वेळेला आपण पाहतायत
षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 2चा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावा. 16 लॉस ऑफ 1. जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे प्रसाद यांचं श्रवणीय गीत रिफ्रेशमेंटसाठी. थँक्यू सो मच. देवेंद्र गावडे सरांना आमचा आवाज पोहोचतोय. त्यांना विनंती करतोय की देवेंद्र गावडे सर आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. आजच्या दिवसात या आजच्या रजनीमध्ये 12,076 लोकांनी यूट्यूबला पाटील नेटवर्कला येऊन मात्र या स्पर्धेला भेट दिली. त्या सर्व श्रोतांचं आम्ही खऱ्या अर्थानं इथे हार्दिक स्वागत करतोय. आणि आता जे करंट आहेत 793 लोक म्हणजेच 800 हे व्ह्युअर्स आता ऑन गोईंग या मॅचकडे पाहत आहेत. मनोज आलेत इथे. आपण पाहतात काय घडलंय. रनआउटची संधी नितू यावरला खूप चांगलं यष्टीरक्षण. फलंदाज बाद होत असताना गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश. एक पेशानं चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि आता पार्ट टाइम तुम्हाला चांगली फलंदाजी देखील करावी लागेल जगदीश जग्गाच्या साथीनं. 16 धावा. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता पहिल्याच बॉलवरती रन आउटच्या स्वरूपात इथे फटका केलाय आणि अजय पाटील इथे खऱ्या अर्थाने आता सिंगल डबल या खेळाला तुम्हाला प्राधान्य देणं आहे. कारण तुमच्याकडे एक महत्त्वाचा फलंदाज आगवनचा स्टार, आगवनचा लखलखता तारा ज्याचं नाव जगदीश आहे. जोपर्यंत जगदीश असेल तोपर्यंत या मॅचमध्ये इरादे पक्के असतील जय जोगनादेव आगवन वामिका स्टारचे. सेन्सिबल क्रिकेट. मागील बॉल डॉट आल्यानंतर आता जगदीशला जग्गा यांना स्ट्रायकिंग एंडला आणलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज. 17 रन हे धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू पाहता ऑन साईडला 3 वीरेंद्र गोटू. उडता हुआ गोटू. अनेक वेळा आपण त्यांना पाहिलं एक निव्वळ चांगले क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये जागा मिळवत आहेत आणि ते वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतात लॉंग ऑनला. फटका जरूर खेळलाय. तिथे रोहित आहेत. चांगली फिल्डिंग या मॅचमध्ये आता खूप चांगला इंटरेस्ट आलाय. प्रत्येक प्रेक्षक जो प्रेक्षक आता जो बसला होता तो प्रेक्षक उभा होत चाललाय. जो उभा होता तो चालायला लागला. जो चालत होता तो धावायला लागला. असा सामना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा जे चेंडू आहेत ते तुम्हाला स्किप करावे लागतील आणि नितेश यांच्याकडनं मोठी चुकी. सोने पे सुहागा. भगवान देत आहे तो छप्पर फाडके आणि सध्या तेच मिळालं. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल +1 अशा धावा मात्र 2 मिळाल्या. जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 19 आणि 19ला 2 गडी बाद. जग्गू यांनी जर 3 चौकार हॅट्रिक खेळले. विकी घरत यांच्याकडनं 5-0-0 500 रुपये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. जी गोलंदाजी तुम्ही 2 बॉल डॉट घेतले होते त्या 2 बॉल डॉटचं महत्त्व विसरले आणि इथे एक्स्ट्रामध्ये चेंडू हाताळले. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत आणि खऱ्या अर्थानं कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा अगदी जाऊन घर करतोय. गोलंदाज तयार. इथे काय घडलंय खऱ्या अर्थानं आपण पाहतायत फुलर लेनचा बॉल होता. त्या बॉलवरती आधीच मनसुबा डन केला होता की खेळणार तर सिंगल. आता या मॅचमध्ये मजा येईल. एक षटक विशालचं देखील येणं आहे म्हणजेच एक चांगलं बॅटल. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर केलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. लेझी. मॅचचा संपूर्ण टर्न हा टाइम झाला जिथे आपण पाहतात या मॅचमध्ये सगळं काही सुरळीत चाललं होतं आणि त्यावेळेला द्रष्ट लागली आणि हा चौकार जितू अगदी लेझी राहिले. विकास आपण डगआउटमध्ये राहा. जो डगआउट तुम्हाला दिलेला आहे कोणीही खाली उतरू नका. काही रेग्युलेशन आहेत. आम्हाला आयोजकांच्या सूचना असतात त्या अनुषंगाने आम्हाला बोलावं लागतं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 24.
आता बॉल आहेत 12 आणि 12 मध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. 14 काय सामना रंगला जिथे मायखोप बी हा संघ अनेक वर्षानंतर आता खूप चांगला सगळे खेळाडू एकत्रित बघायला मिळत आहेत. आणि आता ते येत असताना या स्पर्धेमध्ये ज्यांनी मॅच चांगला खेळला परंतु या चौकारानं थोडासा की मुवमेंट जो होता तो बॅटिंग करणाऱ्या टीमकडे गेलाय. 12 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज. विलक्षण सामना. आता जर तपासून पाहिलं तर 12 बॉलमध्ये करायच्या 14. एका बाजूला जगदीश माची जग्गू द क्लास. जग्गू यांचे फटके बघितले का फक्त तुमच्या ओठांवरती एकच शब्द येतो तो म्हणजेच क्लास. आणि तोच मिस्टर क्लास मैदानाच्या आतमध्ये जगदीश आहे. फटका तर जरूर खेळला. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने आता धावगती जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 25 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये रन करायच्या 13. चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला संपूर्ण प्रेक्षकांचं एंटरटेन इथे झालंय यामध्ये ते मात्र शंका नाही. जे लाडके क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत त्यांना याच पद्धतीच्या मॅच आवडतात कारण वन साईड ट्रॅफिक कोणालाच पसंत नसते. दोन्ही बाजूनं सामना बरोबरीचा असला की प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक श्रोता अगदी टक लावून त्या मॅचकडे पाहत असतो. काय सामना रंगला. या वेळेला आपण पाहतात प्लेड ऑन. जिथे आपण पाहतायत काय घडलंय जे घडलंय ते पाहिलं जाईल. आता जिथे आपण पाहतायत प्लेड ऑन ऑलमोस्ट झालेले आहेत परंतु आता जी आधुनिक काळात यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात तिसरे पंच शहानिशा करतील. 14 फेब्रुवारी 2005 यूट्यूबचा जन्म झाला आणि आज यूट्यूबवरती संपूर्ण जग बघता येतं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या यूट्यूबमुळे सगळ्या काही गोष्टी सोयीस्कर झाल्या आणि आज ही यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीनं जिथे काय घडलंय मैदानाच्या आत पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि डिसिजन पोहोचला जाईल. आता जी धगधग झालंय की काय झालंय काय घडलंय जी काही उत्तरं आहेत ते पंच जातील आणि आता मायखोप आपण पाहतायत मायखोप संघात आपण पाहतायत इथे हिमांशु सिंग यांनी डिस्प्ले केलेला आहे. फलंदाज इथे बाद होतोय. देवेंद्र गावडे सर देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती पोहोचले. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. संपूर्ण माता भगिनी अगदी वेळेचा जर विचार केला तर 11 झालीत. आज जेवणाचा प्रोग्राम 6:30लाच संपवला आणि तदनंतर 7:30ला होळी नाका गाठलं या माता भगिनी. कारण आमच्या ज्या आयोजन केलं या स्पर्धेचं वेऊर भंडाराळीनं या भंडाराळीचं आपण काहीतरी देणं आहोत. चूल आणि मूल बाजूला ठेवून आज क्रिकेटप्रती त्यांनी प्रेम दाखवलं. त्या सर्व माता भगिनींचं देखील खूप खूप आभार ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भरपूर प्रेम दिले. मागच्या तिन्ही रजनींमध्ये गोलंदाज तयार विशाल. चांगला चेंडू अगदी आपण पाहतात खोलातला होता. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने रनसंख्या 27. आता इथून एक्स्ट्रा खेळाडू आमचे देवेंद्र माची 26 झालेत. ऑल राईट 26 धावा धावफलकावरती. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आता 3-9 बॉल आणि 9 मध्ये 12. आता इथून 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज देवेंद्र माची आम्हाला दर्शवतात. हे खऱ्या अर्थानं तुमच्या संघाप्रती असणारं तुमचं प्रेम असतं. जरी संघामध्ये जागा मिळाली नाही तरी हरकत नाही परंतु संघामध्ये जी संधी आम्हाला एक्स्ट्रा खेळाडूमधून मिळाले इथे फटका तर जरूर खेळला. काय कलात्मकता आहे एक्स्ट्रा खेळाडूवरनं. आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर भारताच्या बाहेर देखील ज्याचं नाव आता गाजलं जातं वाकळणचा स्टार. वाकळण संघाकडनं फक्त एक्स्ट्रा खेळाडू म्हणून नावं द्यायला जाणारा खेळाडू आज बायकर मॅन म्हणून केतन म्हात्रे याला आपण पाहिलेलं आहे. म्हणून कुठल्याही खेळामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एक्स्ट्रा खेळाडू म्हणून येता त्यावेळेला कुठलीही कमी न मानता तुम्ही तुमच्या संघाचं हित मांडण्यासाठी येता. आज केतन म्हात्रे हे ज्वलंत उदाहरण आहे. 10वा खेळाडू आणि तदनंतर बायकर मॅन म्हणून त्याचा ते उल्लेख. जाऊया मॅचकडे. धावफलकावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच
28 बॉल आहेत ते म्हणजेच 7 आणि 7 मध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 10. जर तो चौकार गेला नसता समीकरण बदलली असती. जर आणि तर ह्या क्रिकेटमध्ये गोष्टी मायने ठेवत नाही. क्रिकेट हे प्रेझेंटच्या तंत्रावरती चालतं. अनप्रेडिक्टेबल गेम जिथून आपण पाहतात इनक्रेडिबल मॅच, विलक्षण, नयन चक्षु नयन विहंगम, प्रत्येक प्रेक्षकाची अगदी मन बांधून ठेवले. खराब काळाला, चुकीच्या काळाला हा व्हाईट बॉल आला. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोचते ती म्हणजेच 29 वरती. गडी बाद झालेत 3 आणि देवेंद्र आता 4 झालेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. यावेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक होते तिथे नितेश. रनआउटची संधी बनली असती. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 रन, 30ला 3 धक्के. आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 मध्ये रन करायच्यात. 8 घेऊया एक चांगला ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट करणारा हा एक डीजे ब्रेक. येस डीजे प्रसाद. विकेटचा जर उल्लेख केला तर मायकोप संघाचे गडी बाद झालेत 4 आणि आगवन संघाचे गडी बाद झालेत 3. म्हणजे 6ला 7 जरी तुम्ही आले. आता इथून आपण पाहतायत 1000 व्ह्युअर्स या मॅचचा आनंद घेत, कारण सामना तापलेला आहे. थँक्यू सो मच डीजे प्रसाद. जी LED स्क्रीन आपण पाहताय शुभमंगल लाईव्ह इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतात, जे सर्वेश मोरे आणि दुर्वेश मोरे ब्रँड धनसारचे, आणि त्यांच्या माध्यमातून आज ही खऱ्या अर्थानं आपण पाहतायत ही LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. शुभमंगल रिसॉर्ट, जिथे आपण पाहतात तुमचं मंगल कार्यालय, जिथे आपण पाहू शकाल तुमचे लग्नाचे फंक्शन, बड्डे पार्टी, या सगळ्या गोष्टी तिथे दुर्वेश मोरे यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि आज ही लाईव्ह LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. धनसार काशीपाडा हे त्यांचं लोकेशन आहे. जाऊया मॅचकडे. दोन्ही फ्रेममध्ये आपल्याला एका बाजूला गोलंदाज अजय आणि एका बाजूला फलंदाज जगदीश. पहिलाच बॉल काय क्षेत्ररक्षण अफलातून. एकदा टाळ्या व्हायला हव्या. जितूचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. जिथे आपण पाहतात ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. बघा फटका केला बिटवीन द गॅप, उडता हुआ जितू पाटील. क्या बात है, क्लास. बॉल आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत या मॅचला 7. जरी आम्ही खूप काळानंतर जरी या मैदानाच्या आतमध्ये उतरलो तरी मायकोप बी हे नाव नाही तर हे ब्रँड आहे. आम्ही मैदानाच्या आतमध्ये झुंज घेणार शेवटपर्यंत. का आम्ही इथे आलोय तर प्रत्येकाला वाटतं ना की जिंकण्यासाठी आम्ही इथे आलो आहेत. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर 31 रन, 31 वरती 3 धक्के. 5 मध्ये करायचे आहेत 7 अटीतडीचा सामना. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा मॅच. सॉफ्ट हँड नरम हातानं हिम्मत माचीनं फक्त आता स्ट्राईक रोटेट केली आणि इथून आपण पाहतात सिंगल मिळते. काय सामना रंगला, अप्रतिम, बेमिसाल. ट्रिमांडस गोलंदाजी, तेवढीच चांगली फलंदाजी राहिली. जगदीशनं शेवटपर्यंत लांब श्वास घेतला आणि सांगितलं की मला खेळपट्टीवरती उभं राहायचं आहे. माझ्या विकेटचं महत्त्व किती आहे हे त्याला स्वतःला माहिती आहे संघासाठी. आता आपण पाहतायत बॉल आहेत 4 मध्ये रन करायच्यात 6. सामना दोन्ही बाजूनं तापलेला. इथे देखील फटका तर खेळलाय आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न खूप चांगले होते परंतु चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. 4. यस डीजे प्रसाद. थँक्यू सो मच. कधीपासनं मेहुल पाटील शांत झाले होते. आता हा चौकार आला आणि लांब श्वास घेतला त्यांनी की वामिका स्टार या नावासाठी झगडला. आता चेंडू आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 मध्ये रन करायचे. 2 मायकोपचे गडी बाद झाले, 4 तुमचे गडी बाद झाले 3. आता इथून प्रयत्न चांगले केले विशालने. विशालच्या एफर्टसाठी देखील टाळ्या व्हायला हव्या कारण चांगला फटका होता. काय सामने रंगतात. याच रत्नदीप क्रीडा मंडळचं हे रत्नदीप चषक आठवणीत राहील तमाम क्रीडा रसिकांच्या. काय सामने रंगले. यानंतर सेमीफायनलचा थरार. एका बाजूला DNCC बोईसर, विपक्षात मायकोप ए श्री स्वामी समर्थ हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये करायचे आहेत रन. 2 एका फ्रेम मध्ये अजय पाटील, एका फ्रेम मध्ये जगदीश माच्छी आणि हिमांशू सिंग. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दाखवत आहेत. विचार विनिमय करण्यास आता भाग लावलाय कारण तो चौकार आला की मुमेंटला. जगदीश सांगतात की का मी थांबलोय मैदानाच्या आत, मला माहिती आहे हे सामने कसे हँडल करायचे. वामिका स्टार आगवन या संघाकरिता ज्या संघाचं नावानं मी संपूर्ण पालघर जिल्ह्याला दिसलो त्या संघासाठी इथे लढणार आणि उभा राहत असताना शेवटपर्यंत या मॅचमध्ये काय जबरदस्त खेळ दाखवला. इथे देखील आपण पाहतायत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आर लेवल.
आता अवघ्या आपण पाहतायत एका धावेची गरज, 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये एका धावेची गरज. इथून जर विकेट जात नाही तर तुम्ही हे 2 बॉल फक्त जरी खेळून काढले तरी देखील हरकत नाही. आता सध्या आपण पाहताय 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये रन करायच्यात. एक अटीतटीचा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. एंटरटेन, पैसा वसूल, जिथे लक्ष जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक. चांगली मॅच आहे. क्वालिटी या रत्नदीप चषकाने मेंटेन केली. पहिल्या दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन राहिलं रत्नदीप चषकाचं. आणि आज या स्पर्धेला सांगता देत असताना आज शेवटच्या रजनीमध्ये आपण आहोत. वेळेचा विचार केला 11:20 झालीत. यानंतर सेमीफायनलच्या थरारांना सुरुवात होईल आणि पहिलाच मॅच तोही बघायला मिळेल. इथे देखील आपण पाहताय थोडेसे लेझी राहिले आणि आपण पाहतायत मयूर यांचं लक्षच नव्हतं की काय. अभिनंदन वामिका स्टार. येस, इथे आपण पाहतायत एक 5 मिनिटाचा ब्रेक राहील. आमचे